पाण्याच्या टाक्याजवळनं पुढे आलो की आपल्याला हनुमानाचं मंदिर दिसतंय। सफेददार हनुमानाचं मंदिर आहे, ते पाषाणात कोरलेली मूर्ती आहे। तर इथून आता वरती आलेलो आहे। सुमित येतोय, सुमितला हात दे। ही इथे शंकराची पिंड आहे आणि शंकराच्या पिंडी मागे एक भला मोठा तलाव आहे। नमस्कार मित्रांनो, मी सूरज गायकर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर आज आपण जाणार आहे हरिहर किल्ल्यावरती आणि या साईडला नाशिक साईडला आल्यावरती आपल्याला सर्वप्रथम कसाराला यायला लागतं आणि आता आपण कसारा स्टेशनलाच आहे। आणि आज आपलं ट्रेकसाठी बघू शकता इथे सुमित, दीपेश, हर्षल, मनोज, गौरव, ओमकार, तुषार आणि ऋतिक असे आम्ही 9 जण आलेलो आहे। तर आता आपण जाऊया पुढे, आपण टॅक्सी केलेली आहे। आता मित्रांनो, कसारा स्टेशनपासून थोडंच जवळ असलेला बाबाचा ढाबा इथे आपण थांबलेलो आहे नाश्ता करण्यासाठी, चहा नाश्ता करण्यासाठी। तर इथे बघू शकता हा समोर आपला ढाबा आहे इथे। तर इथे नेहमीप्रमाणे इथे सगळे टॅक्सीवाले थांबतात इथे नाश्ता करण्यासाठी। तर आता इथे आपण चहा वगैरे पिऊया। या इथे आता आपण चहा प्यायला बसलेलो आहे। तुला काय पाहिजे? कॉफी, चहा? आणि ही आता सगळे आपली मंडळी आणि ही एक मेंबर बसले आहे इथे बाजूलाच। तर आता चहा वगैरे पिऊ आपण, बिस्किटसुद्धा घेतलेले आणि त्यानंतर आपण निघू हर्षवाडी गावासाठी, जे की या किल्ल्याचं बेस्ट विलेज आहे। तर टॅक्सीवाल्या काकांनी आपल्याला हर्षवाडीमध्ये नाही, निरगुडपाड्यामध्ये सोडलं आहे। तर या गावातून सुद्धा हा ट्रेक होतो। तर आता आपण ट्रेकला चालू केलेलं आहे। बघू शकता या अंधारातून मोबाईलच्या फ्लॅशलाईटवर आपण शेताच्या बंधाऱ्यावरनं पुढे पुढे चालतो आहे। पंधरा 20 मिनटं ट्रेकिंग करून झाल्यानंतर आपण असं एका पठारी भागात पोचलेलो आहे। म्हणजे इथे थोडं मोकळी जागा आहे, तिथे थोडं आरामासाठी थांबलो आहे, थोड्या विश्रांतीसाठी। स्वेटर घातलं सगळ्यांनी, पण आता वरती चढून सगळ्यांना गरम झालं, त्यामुळे स्वेटर पुन्हा एकदा काढलेलं आहे। आणि आता इकडनं अशी या बाजूने वाट आहे, काळोखात दिसणार नाही। 4 वाजलेत, अर्धा तास झाला आम्हाला ट्रेक चालू करून। आता इकडनं वाट आहे अशी समोर, तिकडनं आपण वरती जाणार आहे। तर मित्रांनो, आता आपण जिथून पायऱ्या चालू होतात त्याच्या खाली आलेलो आहे, म्हणजे बेसपर्यंत आलेलो आहे। आणि इथे तुम्हाला इथे बघू शकता, इथे एक बोर्ड लागलेला आहे, सूचना फलक आहे, निरगुडपाडा टाके हर्ष बाजूने येणाऱ्या पर्यटकांनी गड सुरक्षा कर्मचाऱ्यांबरोबर वाद घालू नये। तर इथे काही सुरक्षा रक्षक असतात, पण आता सध्या रात्र आहे, त्यामुळे असतील किंवा झोपले असतील। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे काही चौकी आहे इथे एक, आणि काही स्टॉलसुद्धा आहेत, पण सध्या तरी बंद आहेत। आणि इथे सुद्धा आपल्याकडे हर्षवाडीकडे जाणारा रस्ता, जो हर्षवाडीकडून वरती रस्ता येतो, इथे बोर्ड लागले बघू शकता, तो या साईडने येतो। आणि आपला निरगुडपाडा जिथून आपण आलो, आता पाठीमागून आपण आलो, इकडे सुद्धा सूचना फलक आहे, हरिहरगड आणि निरगुडपाडाकडे समोर। तर आता आपण थोडं थांबणार आहे उजेड होईपर्यंत, त्यानंतर पायऱ्या चढायला सुरुवात करणार आहे। सकाळ व्हायची वाट बघतोय आणि थंडी वाजते थोडी, त्यामुळे इथे शेकोटी पेटवायला घेतलेली आम्ही। इथे एक झोपडी आहे, त्याच्यात बाजूला आम्ही आता शेकोटी करतोय। इथे बघू शकता शेकोटी पेटलेली आहे आपली। आता मस्त शेकोटी पेटली आहे। ओमकार झोपला, घे दीपेश, शेकोटी पेटवली आहे।
आता मित्रांनो 6:15 वाजलेत आणि आम्ही आता थोडा आराम केला 4:30 वाजल्यापासून आणि आता आम्ही निघालेलो आहे पुन्हा एकदा वरती चढायला। आता थोडा उजेड पडायला लागलेला आहे, अजूनसुद्धा पूर्ण लाईट आलेली नाही, अजून सूर्य पूर्णपणे उगवला नाही अजून। तर आता थोडा वेळ बघू, पण चढायला तर घेतलेलं आहे थोडं पुढे पायऱ्यांजवळ जातो आम्ही। बघूया आता पुढे जाऊन किती उजेड आहे आणि तसं वरती चढायला घेऊ। आणि हा वरती समोर काळोखात दिसणार आहे तुम्हाला, इथेच समोर पायऱ्या आहेत, काही लोक चढतात आता वरती। आणि वारा वगैरे खूप सुटलेला मस्त, आता थंडी भरपूर आहे। आणि इकडनं तुम्ही खालचा व्ह्यू बघू शकता, समोर खालचं गाव दिसत आहेत, पूर्ण लाईटी झळकत आहेत। तर या इथे बघू शकता वन विभागामार्फत इथे वरती येण्यासाठी असे रेलिंग लावलेले आहे। तर रेलिंगचा आधार घेत घेत आपण वर जाऊ शकतो। आणि तिकडचा समोरचा व्ह्यू बघा, तिकडनं सूर्योदय होते, थोड्याच वेळात सूर्योदय होईल। तर आता आपण मित्रांनो या हरिहर फोर्टचा जो आकर्षणाचं केंद्र आहे त्या म्हणजे या समोर आपल्याला आता एवढं पण दिसणार नाही, 80 डिग्री कातळात कोरलेल्या पायऱ्या, तिथे आता आपण येऊन पोचलेला। आता बघू शकता थोडीफार विजिबिलिटी आलेली आहे। आणि इथे बघू शकता माझ्या मागे इथे कचराकुंडी आहे, स्टॉल आहेत काही, पण सध्या बंद आहेत ते। आणि इथे एक चौकीसुद्धा आहे आणि इथे काही कचराकुंडी आहे, इकडे काही सूचना फलकसुद्धा लावलेले आहेत। तर आता आपण या पायऱ्या चढायला जाणार आहे इथे। विजय असो, विजय असो, विजय असो, हर हर महादेव, हर हर महादेव। तर इथे मित्रांनो बघू शकता या कातळात कोरलेल्या पायऱ्या चढत असताना माकडं सुद्धा खूप असतात, तर त्यांच्यापासून आपल्याला सावध राहायचं आहे। तसं इथे सूचनासुद्धा लावलेली आहे। आणि इथे बरेचसे असे कचराकुंडे आहेत ज्याच्यात तुम्ही कचरा टाकायचा आहे, आजूबाजूला कचरा करायचा नाही किल्ल्यावरती येऊन इथे। आणि आता आपलं पायऱ्या चढायला सुरुवात झालेली आहे इथनं। आता आपण मित्रांनो या समोर शिड्या आहेत कातळात कोरलेल्या पायऱ्या, त्याच्या समोरच्या पॅचवरती उभे खाली बघू शकता इथे। आता आपल्याला जायचं आहे, इथून पाठीमागून वरती प्रवेशद्वार दिसते आपल्याला। तर मित्रांनो आता आपण या पायऱ्या चढून वरती आलेलो आहे बघा, हा तो गेट आहे, वरचा प्रवेशद्वार आहे। इकडनं या पायऱ्या चढून आपण वरती आलेलो आहे। तर आता इथनं पुढून एक गुहेसारखी वाट आहे, तिथनं आपल्याला आता सरळ पुढे जायचं आहे। आणि ही इथे बघू शकता गडाची तटबंदी दिसते आपल्याला त्या काळात, आता ही एवढीच राहिली आहे। तर इथे तेव्हाच्या काळात पूर्ण अशी तटबंदी असू शकते, आता इथून बघू शकता पूर्णपणे इथे ढासळलेली आहे। आणि ही आता ही गुहा आहे, छोटीशी गुहेसारखं आहे, एका बाजूने पूर्ण खाली दरी आहे आणि असं खाली वाकून या कातळाच्या खालून आपल्याला असं पुढे जायचं आहे। वरती पुन्हा एकदा आपल्याला पायऱ्या लागतील पुन्हा एकदा। तर आता इथे थोडंसं फोटोशूट चालू आहे बघू शकता। आणि समोरचा इथनं नजारा बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असा नजारा आहे। आणि हरिहर किल्ला हा जवळपास आपला म्हणजे वॉच टावर होता तेव्हाच्या काळचा, आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष ठेवण्यासाठी। तुम्ही समोरचा पूर्ण परिसर इथनं पाहू शकता, समोर बघू शकता। तर या आपल्या कातळातून आपण वरती जाणार आहे आणि थोडा वेळ पुढे गेल्यावरती
आपल्याला ज्या कोथलीगड किल्ल्यावरती जशा पायऱ्या आहेत कातळाच्या मधून तशा पायऱ्या चढायच्या जातात आपल्याला. इथे तुम्ही वरती बघू शकता या पायऱ्या अशा इथून ह्या कातळाच्या इथं सपोर्ट आहे म्हणजे या साईडला खाली तुम्ही पडू नाही शकत. तर इथून आता आपण वरती जाणार आहे. इथून व्ह्यू बघू शकता खाली पूर्ण दरी आहे खाली. आणि इथनं आता आपल्याला या दोन डोंगराच्या मधून कोरलेल्या पायऱ्या आता गुहेमधून बघू शकता. आता आपण येऊन पोचलोय मित्रांनो दुसऱ्या प्रवेशद्वारावर. हे बघू शकता या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि वरती येऊन आपल्याला लागले स्टॉल लिंबू पाणी वगैरे. ही सगळी आपली मंडळी आता आलेली आहेत वरती. तर आता या स्टॉल जवळच तुम्ही या दोन स्टॉलच्या मधून हा असा वरती रस्ता जातो. आता आपण वरती जाऊया. आम्ही हरिहरगडाच्या बेस बाले किल्ल्यावरती येऊन पोचलेलो आहे. तर आता थोडं वरती अजून एक पॉईंट आहे जो हरिहरगडाचा टॉप आहे तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला. आणि काही पाण्याचे टाके आहेत आणि वेताळ मंदिर आहे आणि हनुमानाचं मंदिर सुद्धा आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर आता आपण सगळे येऊन पोचलेले आहे. तर गौरव कसं वाटतंय? तुषारबाई वरती आलं हरिहरगड सर करून काय प्रतिक्रिया? खूप चांगला अनुभव होता. मस्त वाटलं येऊन. मनोज खूप छान वाटलं. व्ह्यू एकदम कडक आहे. आता मित्रांनो आपण आलेलो आहे पाण्याच्या टाक्यांजवळ. भले मोठे पाण्याचे टाके आहेत बघू शकतो. दाखवतो मी तुम्हाला. पाणी पिण्यायोग्य तर नाही हे बघा खूप मोठे टाका. आणि असं एक टाका नाही 1 2 3 टाके दिसतात आपल्याला. हे पहिलं टाका आहे आणि इथनंच पुढे गेलं की इथे हे दुसरं पाण्याचा टाका आहे. आणि त्याच्या पुढे बघू शकता मोठमोठे टाके आहेत पूर्ण. पाणी पिण्यायोग्य राहिलेलं तर नाही. हे तिसरा पाण्याचा टाका आहे. पाण्याच्या टाक्याजवळ पुढे आलो की आपल्याला हनुमानाचं मंदिर दिसतंय. चपेटदार हनुमानाचं मंदिर आहे. ते पाषाणात कोरलेली मूर्ती आहे. आणि त्याच्याच बाजूला शंकराची पिंड आहे तिथे. तर ती सुद्धा दाखवतो मी आता. ही इथे शंकराची पिंड आहे आणि शंकराच्या पिंडीमागे एक भला मोठं तलाव आहे. हे तलाव बघू शकता किती मोठं आहे. इथे सुद्धा एक शंकराची पिंड आहे. तर इथे आपल्याला काही मित्र भेटलेले आहेत. कुठून आहात मित्रांनो तुम्ही? पुण्यावरनं. नाव काय तुमचं? सागर पाटील. मुरली पवार. विशाल लावंडे. बाळू टेकाळे. तुम्ही कुठून आहेत? आम्ही डोंबिवलीवरनं. तर कसं वाटलं तुम्हाला हरिहर किल्ला सर करून? एकदम मस्त. पायऱ्या चढतानाचा अनुभव कसा होता? खूप खतरनाक. तर खूप छान वाटलं भेटून. चॅनलला असंच लाईक सबस्क्राईब करा. सूरज गायकर ब्लॉग्स. धन्यवाद. काय नाव सांगितलं? सूरज गायकर ब्लॉग्स. आणि इथे वनविभागाने कचऱ्याचे डबे ठेवलेले आहेत. तर कचरा जो तुम्ही आणताय त्या डब्यातच टाका. गडावरती कचरा करू नका. तर आता आपल्याला जायचं आहे त्या किल्ल्याच्या सर्वात उंच टोकावरती. आता मित्रांनो
त्या टोकावरती पूर्ण थोडी गर्दी झालेली आहे, त्यामुळे आपण आपल्या समोर तिकडे धान्य कोठार दिसते, ते धान्य कोठार बघून येऊ. अगोदर धान्य कोठार बघू, मग आपण गडाच्या संपूर्ण उंचावरच्या टोकावरती जाऊया. धान्य कोठाराकडे जाताना सुद्धा आपल्याला एक हे टाकं लागतं. हे टाकं तर दिसतंय तुम्हाला मध्ये, पण ह्याच्या आजूबाजूला सुद्धा पाणी साचत असेल, तर हे तलाव होत असेल पाऊस पडल्यानंतर. हे आहे मित्रांनो माझ्या पाठी या गडावरील धान्य कोठार, आणि या धान्य कोठाराचा प्रवेशद्वार बघू शकता केवढे. अरे एक कुत्रा नाही काढला. इथे एक पिल्लू आहे कुत्र्याचं, 2-3 आहे आतमध्ये पण आहेत का? आतमध्ये कुत्र्याची पिल्ल आहे. ते धान्य कोठार बघू शकता, आणि याचा प्रवेशद्वार केवढा बघू शकता. हे एवढं त्याचं प्रवेशद्वार आहे. इथे धान्याचा साठा करून ठेवला जात असेल, आणि ह्याच्यात पाठीमागे पुन्हा एकदा पाण्याचा टाका आहे तिकडे. या गडावरनं मित्रांनो आपल्याला आजूबाजूचा परिसर सुद्धा पूर्ण पाहायला मिळतो. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवतो. तिकडे आपल्याला जो समोरचा जो डोंगर दिसतोय तो आहे भास्करगड, आणि त्यानंतर इकडे खाली जो जलाशय आहे तो आहे वैतरणा धरणाचा भाग. वैतरणा धरण आहे खाली, आणि त्याच्यानंतर इकडे समोर आपल्याला जे पर्वत दिसतात तो आहे सासरा पर्वत, नवरानवरी पर्वत, आणि हा इथं जवळ जो पर्वत आहे ना तो आहे कापडा पर्वत, आणि त्याच्याच पाठी आहे ब्रह्मगिरी पर्वत. तर इथून आपण हा ब्रह्मगिरी पर्वत बघू शकतो, आणि त्याच्याच मागे आहे अंजनेरी पर्वत. तिकडे आपला जायचा प्लॅन होता, पण तो कॅन्सल करून आपण हरिहरला आलो आहे. तर इथनं असा थोडा हा खाली रस्ता उतरते, समोर सुंदर असा एक पॉईंट आहे. मगाशी मी तुम्हाला जे दाखवले समोरचे पर्वत, आणि त्याच्याच बाजूला आपल्याला तिकडे कळसुबाई शिखरसुद्धा दिसतं. इथनं कळसुबाई शिखर, अलंग, मदंग, कुलंग हे किल्लेसुद्धा इथनं दिसत आहेत. समोर खूप लांबवरती, आता कॅमेऱ्यात दिसणार नाही माझ्यामध्ये, खूप दूरवरती हे पर्वतसुद्धा दिसत आहेत ढगांमध्ये. आता आपण पोचणार आहे गडाच्या सर्वोच्च टॉपवर. तर हा रस्ता थोडा रिस्की आहे, इथून बघू शकता. तर इथून आता वरती आलेलो आहे. सुमित येते, सुमितला हात दे. आरामशीर होते. इकडे नको जाऊ दे. आता आपण मित्रांनो गडाच्या सर्वोच्च शिखरावरती येऊन पोचलेलो आहे. संपूर्ण हा गडाचा टॉप आहे, आणि इकडनं व्ह्यू बघू शकता समोरचा. इकडनं चारी साईडचा व्ह्यू दिसतो आपल्याला, आणि हा इकडे आपला भगवा झेंडा. या इकडे नागफणीचा सुळका आहे, समोर भास्करगड आहे. आता आपण गड उतरायला घेतलेला आहे, आणि बघू शकता इथे उतरताना लाईन लागलेली आहे, पूर्ण गर्दी झालेली आहे खूप. बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला उतरायला. आता आपण मित्रांनो गड उतरलेला खाली बघू शकता. या पायऱ्या खूप गर्दी झालेली, त्यामुळे उतरतानाचा तिथला सीन नाही घेतलेला आहे. आणि आता गड आपला संपूर्ण पाहून झालेला आहे, आणि इकडनं सुद्धा आता आम्हाला खाली उतरायचं आहे. आणि आता हा व्हिडिओ इथे संपवतो. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.